आई माझी पाठ तापते. अध्यक्ष होती. आणि सेकंड थिंग म्हणजे आपलं छोटे छोटे कामं, म्हणजे त्यातून ना प्रत्येक वेळी तिची धडपड असते की महिला ज्या घरी बसलेल्या आहेत ना त्यांनी काहीतरी लघु उद्योग घरून करावा. म्हणजे ती स्वतःही करते आणि नेहमी तिची धडपड असते. असं म्हणजे असतात ना थोडंसं गरीब महिला किंवा धुणी भांडी करणाऱ्या, तर असं एकदम बिझी शेड्यूल आहे. म्हणूनच आपल्या या व्हिडिओचं टायटल मी दिलं होतं की आई कुठे काय करते. तर आई हे करते अगदी मल्टीटास्किंग करते. तरी या वयात ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे मी तर नाही बघत, अशा बऱ्याचशा महिलांना नाही बघत. म्हणजे 12 सूर्य नमस्कार घालला. आता तिला असं सांगू माझ्याबद्दल. नमस्कार, पुन्हा आली आहे तुमच्या भेटीला. मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मला वाटतंय 2-3 दिवस जे आपले व्हिडिओ चालू आहेत, माझी मम्मी आलेली आहे, तर त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, आवडत आहेत व्हिडिओज सगळ्यांना. बट 2-3 दिवस खूप नॉनव्हेज झालं, तर म्हटलं आज जरासं गोड असावं. गणपती बाप्पा तर गेली आहेत, बट तरीही आम्ही खातोय मोदक. ॲक्च्युली हे मी घरी नाही केलेले, ऑर्डर केली होती. माझ्या जाऊबाई आहेत त्या बनवतात, ऑर्डर्स घेतात मोदकांची वगैरे. जर तुम्हाला म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असतील मोदक नाशिकमध्ये तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी आत्ता सध्या नंबर वगैरे नाही देते. जर कोणाला अगदीच हवं असेल तर त्यांनी मला इंस्टाग्रामला मेसेज करा, मग तिकडे आपण कॉन्टॅक्ट लिस्ट त्यांची शेअर करूया. ओके, तर त्यांनी मस्त असे हे मोदक केले. आता थोडेच राहिलेले आहेत. ॲक्च्युली मी 12-1 असे म्हणजे 12 का 15 मागवले होते. सो आता हे छान आहेत आणि मस्त केलेले आहेत त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, आधी मी मोदक खाऊन घेते आणि मग दुसरी गोष्ट दाखवते तुम्हाला. ओके, हे जे हे ओल्या नारळाचे तांदळाचे आहेत. बहुतेक नाशिकमध्ये गव्हाचे करतात, ते ओल्या नारळ आणि तांदळाच्या पिठाचे बनवलेले आहेत. तर आता हे मी खाऊन घेते आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पदार्थ दाखवते, तोही गोडाचाच. तर मोदक खाऊन झालेला आहे, मस्त मोदक होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता उद्या मम्मी जाणार आहे, तर म्हटलं आता काय घरी तिकडं तर कोणी काही लहान बाळं नाही आहेत खाऊ द्यायला, बट तरी तिला नॉनव्हेज वगैरे त्यापेक्षा जास्त म्हणजे तिला ॲसिडिटी वगैरे होते, BP शुगर वगैरे असं काही नाही आहे. बट तिला नॉनव्हेज नाही आवडत जास्त, गोड आवडतं तिला जास्त. आणि पुरणपोळी वगैरे त्या गोष्टी आवडतात. म्हटलं तर पुरणपोळी तर नाही, पण आपल्या नाशिकचे फेमस असे मांडे. आणि मला एक नवीन ठिकाण सापडलेलं आहे, ऐश्वर्या गृह उद्योग. तर मला वाटतं ते पाथर्डी भागातच आहे आणि तिथून मी आणलेले आहेत मस्तपैकी मांडे, जे तिला देणार आहे. तुम्हाला दाखवते त्यांची पॅकिंग वगैरे. हे बघा, हे आता मग तिकडे मग मावशीला वगैरे पण द्यायला लागतील ना, त्याच्यामुळे मग असे पॅकिंगमध्ये. आणि खूप मस्त असे मांडे आहेत. एक खोलून दाखव बरं. हा ओपन कर, त्याला खोल. हा एक आहे ना, एक नाही याचा, तो खोल. तर मला पण पर्सनली मला पुरणपोळीपेक्षा ना मांडा खूप जास्त आवडतो. आणि मला म्हणजे मी ना त्यांचं इंस्टाग्रामवर ॲड पाहिली, तर त्यांचं फ्रीमध्ये आता मी प्रमोशन पण करते आहे. ऐश्वर्या गृह उद्योग पाथर्डी फाट्याच्या तिथे आनंदनगरमध्ये आहे. हे ओपन कर बरं, त्याची साईज पण आपण दाखवून देऊ म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला कळेल की किती छान आणि मस्त. ॲक्च्युली खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही इंस्टाग्रामला जर गेले ना तर तुम्हाला त्यांचं बघायला मिळेल, म्हणजे त्यांची ॲड केलेली होती त्यांनी. आणि लकीली म्हणजे मी दुसऱ्यांना सांगणार होते, बट मला पटकन ते दिसलं आणि मी पटकन मग त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मागून घेतले. सो हे बघा, एवढी मोठी पुरणपोळी. खापरावरचे मांडे नाशिकच्या लोकांना माहिती आहे, बट कोकणातल्या लोकांकडे म्हणजे कोकणामध्ये नाही करत हा, मग तिकडे आवडतं. तर म्हटलं घेऊन जा भावाला आणि मावशीला वगैरे, मग द्यायला होईल. आणि तिला पण आवडतात पर्सनली. सो असं हे मांडे छान आहे ना, मस्त एकदम. आम्ही खाल्लं आणि आमचं दुपारी आम्ही हेच जेवण केलं आज, मांडा आणि पोळी, दूध आणि मांडे. तर छान वाटलं आणि टेस्ट पण छान आहे. जेवून द्या परत तसंच. बघू तुला येतं का, येतं का. सो हे जरा गोड म्हटलं. आता 2-3 दिवस खूपच नॉनव्हेजचा प्रकार झाला होता. आता म्हटलं गोड जमली यार तुला पोळी, घडी. गाईज, माझ्या मम्मीला काय नाही येत तुम्ही विचारू नका, किंवा विचारू नका म्हणते मी. तुम्हाला सांगते माझ्या मम्मीला काय ते. बसू आपण बोलू जरा याच्याबद्दल. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला सांगते की माझी आई कुठे काय करते. सो
आमची माऊली जरी साधीसुधी दिसत असली तरी अजिबात नाही, मल्टी टॅलेंटेड म्हणतो ना आपण, तसं आहे. म्हणजे ॲक्च्युली असं होतं ना की नेहमी आई वडील मुलांचं कौतुक करतात की आमची मुलं हे करतात ते करतात, म्हणजे एक प्राऊड फिलिंग असते. बट मलाच नाही, माझ्या भावांनासुद्धा, सगळ्यांना, आम्हाला, आमच्या फॅमिलीलासुद्धा माझ्या आईविषयी खरंच गर्व आहे. आणि ती करतेच तसं काम. म्हणजे उगाचच नाही का, वय झालं म्हणून मग कुठेतरी बसायचं आणि चार चौघींबद्दल गप्पा मारायच्या किंवा बोलत बसायचं, उगाच कुचळक्या करायच्या, अशा गोष्टी न करता या वयामध्ये, आता तुझं वय सांग किती आत्ता? 62 वय रनिंग आहे तिचं. आणि जवळजवळ म्हणजे आता मी पण 30+ आहे. तर अगदी माझ्या लहानपणापासून तुम्हाला जर आठवत असेल तर मी माझं जर काम जे आहे, एक ब्लाऊज शिवला होता स्वराचा, आणि त्यामध्ये तुम्हाला सगळी माझी लाईफ स्टोरी सांगितली होती. आणि त्यामध्ये मी मम्मीचा सुद्धा उल्लेख केलाच होता की काय कसं तिने केलेलं आहे, म्हणजे मी लहान असल्यापासून. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. पण आत्तासुद्धा मला थोडक्यात तिच्याबद्दल सांगायचं आहे, कारण या स्टेजला म्हणजे आम्ही लहान असल्यापासून तर तिने आम्हाला छानपैकी वाढवलेलंच आहे, कोणत्याच गोष्टीची कमी होऊ दिलेली नाही आहे. बट आत्ताही आपण म्हणूया सेकंड इनिंगमध्ये ती खूप सारे काम करते. म्हणजे जवळजवळ आता शिवण क्लास चालवते ती. मी 8वी-9वीला असल्यापासून 26वं वर्ष आहे. शिवण क्लास ती घरामध्ये घेते आणि जवळजवळ 2 बॅच चालतात. आणि बऱ्याचशा म्हणजे तिच्या शिवण क्लास करून गेलेल्या मुलीसुद्धा आपले हे ब्लॉग्स पाहतात आणि मला नेहमी मेसेज करत राहतात की काकींना बघून छान वाटलं वगैरे असं. कालच्यासुद्धा व्हिडिओवर एक वैशाली आहे, तिचा मेसेज होता की काकींना पाहून खूप छान वाटलं. तर असं म्हणजे अभिमान वाटतो आईचा आम्हाला आमच्या, आणि आहेच ते करण्यासारखं, गर्व करण्यासारखी आहे आमची आई. सो 25 वर्ष घरातून ती शिवणकाम तर करतीच आहे. त्यासोबत तू सांगशील का, मी बोलू बचत गटाचं? बचत गट चालवते. त्याची ती बरेच वर्ष अध्यक्ष होती. आणि सेकंड थिंग म्हणजे आपलं छोटे कामं, म्हणजे त्यातून ना प्रत्येक वेळी तिची धडपड असते की महिला ज्या घरी बसलेल्या आहेत ना, त्यांनी काहीतरी लघु उद्योग घरून करावा, म्हणजे ती स्वतःही करते. आणि नेहमी तिची धडपड असते. असं म्हणजे असतात ना थोडंसं गरीब महिला किंवा धुणी भांडी करणाऱ्या, त्यांना फ्रीमध्ये क्लास तिने शिकवलेला आहे. किंवा मूकबधीर मुली असतील त्यांच्यासाठी तिने बऱ्याचदा केलेलं आहे, फ्रीमध्ये किंवा कमी फीज घेऊन. ज्याला जशी ऐपत आहे ना की बाबा तुला नाही जमत एवढी फी द्यायला, तर तुला जेवढं जमतंय तेवढं दे आणि तू कर, तुझं हातात कला घे आणि तुझ्या पायावर उभी राहा, हे नेहमी तिचं असतं. त्यानंतर आत्ता 2 वर्षापूर्वी म्हणजे मी केकचे क्लासेस घ्यायचे, तर तिने माझ्याकडून केक पण शिकून घेतला. आणि माझ्यापेक्षा जास्त दुपटीने ती केक मेकिंगचं काम करते, म्हणजे बेकिंगचं काम करते. म्हणजे तुम्ही बघा ना, 62 वय आणि म्हणजे दिवसाचे 2-3 4 केक तिने बनवलेले आहेत, इतक्या ऑर्डर्स यायच्या. दुसरी गोष्ट, क्लास पण घ्यायची ती, केकचे क्लास पण तिने घेतलेले, बऱ्याचशा बॅच घेतल्या. म्हणजे मी लॉकडाऊनमध्ये मी खोपोलीला होते तेव्हा माझ्या बरोबरीने ती पण असायची उभी. आणि मी इकडे आल्यानंतर मग तिने ते कंटिन्यू ठेवलं, तिकडच्या मुलींना शिकवायचं, जे कोणी यायचं त्यांच्याकडं. बरोबर. त्यामुळे ही म्हणजे आहेच कौतुकाची गोष्ट. तर छान वाटतं असं पाहून. आणि सेकंड थिंग म्हणजे आत्ता जवळजवळ 5-6 वर्ष झाले असेल हास्य क्लबला, आहे ना? सांग तू बरं हास्य क्लबबद्दल. हास्य क्लब म्हणजे जी म्हातारी माणसं आहेत 50, 60, 70 वयांची, त्यांना आनंदी ठेवण्याचा क्लब आहे. एक बाबूभाई म्हणून व्यक्ती आहेत, ते UP बिहारकडून आलेले आहेत. त्यांनी हा क्लब चालू केला आणि खरोखर सकाळी 5:30ला आम्ही जातो, 7 वाजेपर्यंत. सगळा पूर्ण योग घेतात, योग टीचर. त्याच्यात माझाही नंबर असतो हास्य क्लब घेण्यासाठी, स्टेजवर उभा राहण्यासाठी. आणि खूप आनंदी ठेवतात, लग्नाचे वाढदिवस, स्वतःचे वाढदिवस, अशा प्रकारे. म्हणजे ते जी व्यक्ती बाबूबाई चालवतात ते वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी ती ओपनिंग केलेली आहे. 25 वर्षे होत आले त्यांच्या आता हास्य क्लबला. तिथं मी 6 वर्ष झाले जॉईंट आहे आणि अति आनंदात आहे मी. तिथं तुम्ही योगा करता ते तिथं आम्ही योगा करत असतो. सकाळी उठून समोर टीचर शिकवतात, सगळ्या मानेचा, आपल्या डोळ्याचा, हाताचा, पायाचा व्यायाम शिकवतात. एक प्रमाणे रामदेव बाबाचे जे व्यायाम आहेत त्याप्रमाणे ही इथं व्यायाम शिकवतात. योग सेंटर आहे, रोज सकाळी आम्ही तिथं जातो आणि ते योगा शिकवतात आम्हाला. ओके. तर मी तुम्हाला एक ब्रीफमध्ये तिने सांगितलं, थोडक्यात मी तुम्हाला आता सांगते की खरं सांगायचं तर माझ्या आईचं शिक्षण हे फक्त 4थी आहे. 4थी का 7वी?
ओके. तर एकदम खरं खरं सांगतो आपण, काही आपल्याला लपवायचं नाहीच आहे त्याच्यात. आणि खेडेगावातला जन्म, चौथी शिक्षण, त्यावेळी अजिबात असं काही नव्हतं मुलींनी शिकलंच पाहिजे किंवा काय पाहिजे. तर हां, फक्त सही आणि म्हणजे लांब मुलगी दिली तर तिला पत्र लिहिता यावं इतकंच शिक्षण काय ते द्यायचं. ओके. तिला 4 भाऊ आहेत आणि नगरचं तिचं माहेर आहे. आणि ती म्हणजे 3 का 4 नंबर आहे ना तू भावा बहिणींमध्ये. तर ठीक आहे, पण 4थीपर्यंत शिक्षण झालं. आणि लग्न झाल्यानंतर इकडे म्हणजे तिला नगरची मुलगी, आपण घाटावरचं म्हणतो ना तिकडची, कोकणात दिली. आणि माझी आजी म्हणजे तिची सासू पण इतकी छान होती आणि कोऑपरेटिव्ह होती, म्हणजे अगदी मुलीसारखं. 14व्या वर्षी तिचं लग्न झालेलं आहे. तर तुम्ही विचार करा, म्हणजे बालविवाह म्हणतात ना त्या काळीचा, 77-76 मध्ये काहीतरी लग्न झालं असेल 14व्या वर्षी. आणि तसं मग त्या माऊलींनी म्हणजे सासूने तिला शिकवलं सगळ्या गोष्टी. काहीच येत नसेल ना 14व्या वर्षी, मला तर काहीच येत नव्हतं, अजूनही नाही येत. तर त्या आईनी, माऊलीनी, सासूनी तिच्या सगळ्या, आता तुम्ही जी काल खेकड्याची भाजी बघितली किंवा जो काही आधी मच्छीचा प्रकार बघितला, तिने पटकन सासूचं नाव घेतलं, कारण त्यांच्यामध्ये तेवढी बॉन्डिंग होती आणि जिव्हाळा होता. सांगायचा मुद्दा एवढाच की ती कोकणात आली आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. आणि त्यानंतर काही गोष्टी, घडामोडी अशा झाल्या ज्या मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगितल्या, ते तुम्ही पाहून घ्या. आणि मग ती खंबीरपणे आमच्यासाठी उभी राहिली, वडिलांसाठी उभी राहिली आणि आम्हाला वाढवलं, छानपैकी शिक्षण दिलं, मोठं केलं. प्रत्येकजण आपापल्या घरात चांगलं आता सुखी आहे. आणि तिने मग तिच्या आयुष्याची पुन्हा एकदा सुरुवात केली. 2018 मध्ये आमचे वडील गेले आणि बरेच वर्ष, 6-7 वर्ष ते पॅरलाइज्ड होते बेडवरच. तर ते सगळं केलं. आणि त्यानंतर वडील गेल्यानंतर जे तिची सेकंड इनिंग्स म्हणजे केली तिने, आणि जशी ती उभी राहिलेली आहे ना आज, ती आम्हाला मग त्या मागच्या वर्षांमध्ये नव्हती दिसली, कारण तेव्हा ती फक्त धडपड करत होती आम्हाला चांगलं आयुष्य देण्यासाठी. पण आत्ता ती जे काही जगती आहे, आणि ती ज्या क्लबविषयी बोलली ना, की बृज हास्य क्लब हा खोपोलीचा एक क्लब आहे, लाफ्टर क्लब. आणि त्यामध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठच असे नाही, आपल्या माझ्या वयाचे पण जातात, बट बहुतेक जास्त करून ज्येष्ठांसाठी तो क्लब आहे. आणि रोज सकाळी 5 ते 5:30 वाजता तिथे सगळे जमतात, योगा करतात. अगदी 80 ते 90 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत तिथे योगा करतात. त्यामध्ये ती जाते, म्हणजे तिची दिनचर्या अशी असते की 5 ते 6 वाजता ती तिकडे जाते, योगा करते. तिकडून आल्यावर मग घरातली कामं, कारण घरी माझा भाऊ, छोटा भाऊ, म्हणजे मी लहान आहे सगळ्यात, 2 मोठे भाऊ आहेत, त्यातला छोटा, तर त्याचं सगळं जेवण वगैरे ते करून त्याच्यानंतर ती 11 वाजता बाहेर जाते जॉब करायला. जॉब म्हणजे शिवण क्लास संदर्भातच एक संस्था आहे खोपोलीमध्ये, तर त्यातर्फे युवा परिवर्तनची. तर तिथे ती क्लासेस घ्यायला जाते, शिवण क्लासचे, फॅशन डिझाईनचे. आणि तिकडून आल्यावर पुन्हा जेवण वगैरे करून पुन्हा मग घरातले क्लास असतात 2 बॅच. ओके. तर ते घेते आणि मग संध्याकाळी परत आपली कामं आणि इतर काही गोष्टी, किंवा तिच्याकडं ज्या मी म्हटली ज्या महिलांना तिने मदत केलेली आहे त्या येत जात राहतात. म्हणजे आणि मग केक आला, ऑर्डर आली तर केक करायचं. तर असं एकदम तर असं एकदम बिझी शेड्यूल आहे तिचं. सो मला नक्कीच हे छान वाटलं आज सांगायला, किंवा मला हे शेअर करायचंच होतं की आई कुठे काय करतीये. सो म्हणूनच आपल्या या व्हिडिओचं टायटल मी दिलं होतं की आई कुठे काय करतीये. तर आई हे करतीये, हे सगळं करतीये, अगदी मल्टीटास्किंग करतीये आणि प्रत्येक गोष्ट ती उत्तमरित्या सांभाळतीये, अगदी घरापासून दारापर्यंत. म्हणजे तिचं वय झालंय, अनुभव दांडगा आहे, खूप जास्त दांडगा अनुभव आहे. पण तरीही या वयात ह्या सगळ्या गोष्टी करणं, म्हणजे मी तर नाही बघत, अशा बऱ्याचशा महिलांना नाही बघत मी. म्हणजे 12 सूर्यनमस्कार घालला. आता तिला असं झालं मी किती सांगू माझ्याबद्दल. सो सगळ्या प्रकारचे योगा करणं, माझ्याकडून 2 सूर्यनमस्कार घातले का फाफू फाफू होतं. 12 सूर्यनमस्कार करते ती एका वेळेस, एका दमात. आणि खूप छान, खूप छान. आता मस्तपैकी त्या पुढच्या मार्चमध्ये काहीतरी राजस्थान, पंजाबला जाणार आहे. हां, तर आत्ता म्हणजे ती फिरायला जायला लागली. एवढ्या वर्ष कुठेच नव्हती गेली, कुठेच नाही. वडिलांच्यामुळे असं आजारी होते त्याच्यामुळे, किंवा चान्स नव्हता, परिस्थिती तशी नव्हती. सो आता परिस्थिती पण छान आहे थोडीशी, आणि भरपूर म्हणजे ती छानच, म्हणजे सगळ्या गोष्टी तिच्या व्यवस्थित आहेत. सो मला हे शेअर करायचं होतं तुमच्याशी, कारण बस मला वाटलं, माझं मन झालं, कारण आपले ब्लॉग्स आहेत आणि आपले छान छान व्ह्युअर्स आहेत आणि तिच्या ओळखीचे पण आहेत यावर, त्यांनाही छान वाटेल हे ऐकून की काकी, कारण तिला सगळे काकी काकी म्हणतात किंवा आई म्हणतात. सो काकी सध्या काय करतायत, तर काकी सध्या हे सगळं करतायत, योगा, शिवण क्लास, बाकीची सगळी कामं,
फंड बिशी बचत गट लघु उद्योग सगळं तिचं चालू आहे. बेकिंग केक करणं तर हे चालू आहे. तर असं मला सांगून सगळ्या मुलींना शुभेच्छा. आणि मम्मी पण आठवण काढत राहते जुन्या सगळ्या मुलींची क्लासची. सो नक्की एकदा काकीला भेटायला खोपोलीला सगळे या. ठीक आहे चला आता पुढचं. आता मला ऑइलिंग करायची आहे तर मम्मीकडून आता मस्त केसांना ऑइलिंग करून घेते. चल. जगी माऊली सारखे असे कोण आहे, जिचे जन्मांजन्मांतरी माझ्यावरी ऋण आहे. असे ऋण हे की जया व्याज नाही, ऋणाविण त्या जीवना माझ्या साज नाही. जिने सोसल्या यातना कोटी कोटी, तुला जन्म लाभे तिच्या पुण्यपोटी. जिच्या यातनाचे जगी मोल नाही, तिच्यासारखा लाघवी कुणी बोल नाही. जिने लाविला लेकरांना लळाया, तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळाया. जिच्या पूजनाला जगी फूल नाही, अशा देवतेचे जगी नाव आहे आई, नाव आहे आई. मैत्रिणींनो, आपल्याला या जगामध्ये सर्व काही मिळू शकतं. पैसा, प्रसिद्धी, सगळ्या गोष्टी आपण पुन्हा मिळवू शकतो. एक नाही मिळाली तर आपण दुसरी घेऊ शकतो, किंवा एक खराब झाली तर दुसरी घेऊ शकतो. पण आई किंवा आई वडील हे दोन्हीही आपल्याला फक्त आणि फक्त एकदाच मिळतात, वन पीस ओरिजिनल. त्यामुळे त्यांचे आपण नेहमी ऋणी राहायला हवं. आणि नेहमी म्हणजे आपल्या आईवडिलांचंही आपण कौतुक करायला हवं. ते नेहमी आपले कौतुक करतच असतात. आपल्या लहानपणापासून आपल्याला बोट धरून चालायला शिकवणं म्हणजे त्यांनीच शिकवलेलं असतं. आणि त्यांनाच त्याचं कौतुक असतं की बघा बघा माझं मूल कसं चालतंय, माझं बाळ कसं आता चालायला लागलं आहे. आणि ते त्याचं क्रेडिट कधीच घेत नाही. बट हेच आता ते वय आहे आणि याच गोष्टी आहेत करण्यासारख्या त्यांच्यासाठी. तर जेवढं होईल तेवढं आपल्या आईवडिलांसाठी नक्की करा. आणि ते आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. माणूस एकदा गेल्यावर, नजरेआड झाल्यावर आपण त्यांच्यासाठी कितीही काही केलं, कितीही लोकांना जेवायला घातलं तरी त्याचा काहीही फायदा नसतो. ते आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. बस एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. थोडीशी इमोशनल झालेली आहे, बट ठीक आहे, काही हरकत नाही. ही आली माझी छोटी पण. तर आता मस्तपैकी आईकडून ऑइलिंग करून घेते. तेवढाच आनंद, तेवढंच हे सुख. राहून जातात आठवणी. बरोबर. आता आपण जगलेलं क्षण परत आपल्याला रिवर्समध्ये बघता येतात का? हे केलं होतं, ते केलं होतं. मग व्हिडिओ मार्फत तर राहतात ना. चला, मम्मीच्या हस्ते मस्त चापून चोपून तेल लावलेलं आहे. छोटीशी वेणी घातलेली आहे. एवढे मोठे माझे केस होते. मम्मी म्हणते वाट लावली सगळी केसांची. माझे गुडघ्यापर्यंत केस होते. मी तुम्हाला फोटो जर माझ्याकडे असेल तर दाखवल, नसेल तर नाही. तर मी ते मागच्या 2 वर्ष झाली ना मी केस कट करून. किती झाले? 2 वर्ष होऊन गेली. तर मम्मीने मस्त माझे केस म्हणजे शाळेपासून 6वी 7वी पासून माझे गुडघ्याच्या खाली माझे केस होते मस्त मोठे असे. सगळ्यांना आवडायचे. मम्मीने काळजी घेतली होती म्हणून माझ्याकडून काही झालं नाही. त्याच्यामुळं मी टाकले कापून आणि ही शेपूट ठेवली. आता मम्मी म्हणते लय चांगलं दिसतंय. ठीक आहे, चला मैत्रिणींनो. तर आता उद्या तर आमच्या मासाहेब जातील. थांब ना एक दिवस अजून. नाही बाई, माझ्या मुली वाट बघतात क्लासच्या. माझ्या मुली वाट बघतात पाहिलं, असं असतं. ठीक आहे, काय करणार आता. शेवटी आई जाऊ दे. चला, जेवढे 2-3 दिवस राहिली तेवढं खूप छान वाटलं, मस्त वाटलं, आनंद वाटला. एवढाच ठेवा. आता वर्षभर पुरणार आहे. पाठ दाबून देते जोरात, बोलू पण देत नाही. ठीक आहे, चला तुम्ही आराम करा. आता हा व्लॉग इथेच संपवते. उद्या मम्मी जाईल. उद्या ब्लॉग बनवेल की नाही मला माहिती नाही. बनवला तर तुमच्याशी शेअर होईलच. बट ठीक आहे, चला भेटूया उद्या पुन्हा एका फ्रेश ब्लॉगसोबत. आणि या ब्लॉगमधून तुम्ही काय शिकल्या? फक्त आयुष्यात कितीही वय होऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, थांबायचं नाही, लढायचं. ठीक आहे, तर मग लढत राहा. चलो, बाय बाय, टेक केअर. इकडं बघा, आई बघा आई काय करते. आई माझी पाठ तापते. चलो, बाय बाय. बाय बाय कर. चल, बाय बाय. बाय बाय. माझ्या मुलीच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण खोपोलीला भेटू. सांग.
आणि आपण खोपोलीला भेटू. पुन्हा एकदा चिंबोऱ्या खेकड्या खाऊ आणि पुन्हा एकदा आपण व्हिडिओमध्ये येऊ. आणि मी खोपोलीला गेली की तिच्या क्लबमध्ये, योगा क्लबमध्ये पण तुम्हाला हो नेईलच, है ना? नक्की नक्की नक्की. चलो बाय बाय.